बघू बघू काहीतरी करू आपण. अम्मा बाहेर ये, आम्हाला न्याय दे. अम्मा बाहेर ये, आम्हाला न्याय दे. अम्मा बाहेर ये, आम्हाला न्याय दे. अम्मा बाहेर ये, अम्मा बाहेर ये, अम्मा बाहेर ये, अम्मा. एकेकानं बोला. अम्मा या सिताऱ्याने सगळा घोळ घातलाय. पाटलाच्या घरात आपल्या जातीचं मूल जन्माला आलंय. त्याला आणायला नको इथं. ही सितार जाऊन देत नाहीये. सिताराने थांबलं नाही त्याला कधीच घेऊन आले असते. असं का केलं सितारा? त्या पोराचं काय करायचं ठरवलंयस तू? अगं पाटलाच्या घरी जर तो राहिला तर माणसं धड जगू नाही देणार त्याला, हे माहिती आहे ना तुला? माहिती आहे मला. आणि तरीही त्या मुलाला तू आणलं नाहीस. नाही माझ्या मनाला पटलं. हे पोरगा तुझ्या पोटी जन्माला आलंय. पण जिच्या पोटी जन्माला आलंय तिच्या मनाचा काही विचार कराल की नाही? मूल जन्माला घालण्याचा अधिकार स्त्रीचा देवानं आपल्याला दिलेला नाहीये, पण मन तर दिलंय ना. दिलंय ना मोठं मन, म्हणून रस्त्याने भीक मागत फिरतोय. अरे आपलं जाऊन दे, पण त्या मुलाचं काय? त्या घरचे त्या टोचून टोचून मारतील. बरोबर बोलते ती. पण आता त्यांची जर त्याला लहानाचा मोठा करायची तयारी असेल तर भोगू देत की त्याला पाटीलकीचं सुख. आपण कशाला त्याला रस्त्यावर आणायचं? तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी, आणि ह्या तुझ्या अशा अपेक्षा आहेत ना, त्याही आपल्यासारख्याच आहेत, वानझोट्या. अगं आतापर्यंत या समाजाने फक्त स्वार्थाचंच पाहिलं. जे समाजाच्या फायद्याचं असतं ना तेवढंच फक्त चांगलं, बाकी सगळं वाईट. अगं समाजाच्या विरोधात काही करायचं म्हटलं तर चांगल्याला सुद्धा वाईट ठरवणारा हा समाज. आपण तर मुळातच वाईट. चिमटीतनं झुरळ उडवतात ना तसं आपल्याला झटकून टाकणारा हा समाज आपला स्वीकार करेल काय? तरी पण ठीक आहे, तुला वाट पाहायचीच असेल तर थोडे दिवस पाहूया आपण वाट. पण अम्मा, एक ना एक दिवस त्यांना आपल्याकडे यावंच लागेल. फरक फक्त एवढाच आहे की वेळ आणि काळ वेगळं असेल. आता बघायचं हे की सर्व काही सुरळीत असताना त्या पोराला आपल्याकडे आणून देतायत का मग पाटीलकीचा रुतबा नाव नामशेष झाल्यावर मग आणून देतायत. दीनानाथा बाबा, कसा आहेस तू? बरं. चहा घे, मग बोलूया आपण. नको, लगेच निघाला हवं. पण आपल्या यशोदेची तब्येत कशी आहे? घरचे सगळे कसे आहेत? ठीक आहे भाऊजी, राग मानू नका. काहीतरी ठरवायला हवं. अहो गावामध्ये चर्चा व्हायला लागली. काय उत्तर देणार त्यांना आपण? त्यांना काय उत्तर द्यायचं ते मी ठरवलंय. काय ठरवलंय? तिकडे गेल्यावर सांगतो. नाना, येतो मी. येतो. पांडुरंगा, सांभाळ रे आता. अरे बाबा, कोण आले? मला ते आलेत. अरे ते म्हणजे काय, नाव गाव पत्त्या आहे का नाही? अहो ते आलेत. अरे तुझ्या हवावरनं मला कसं कळणार कोण बरं, आले चला, ते? चला. हा चल. हा. अरे श्रीपती, सीतारा आली म्हणून सांगायचं नाही का? आता वाट कसली बघत बसला? दान घेऊन ये जा. लगू राहू दे राहू दे. पाटील,
आज मी दान मागायला नाही आले. मग धाकट्या पाटलांना भेटायला आले होते मी. कोणाला? यशवंताला? होय, आहेत का ते? तू कामासाठी बाहेर गेलाय. ठीक आहे. थांब सितारा, काय काम होतं त्याच्याकडं? बोलेन मी त्यांच्याशीच. वंस, अहो वंस, भाऊजी आलेत. हा अहो बघता काय असं? खरं सांगते या, भाऊजी आलेत बाळाला न्यायला. ते आलेत? खरं झालेत? वय अहो तुमची शपथ. आता हातपाय धुवायला गेलेत बघा. हा मी आलेच आता. या जावई बापू, बसा की. चहा घेणार? न्याहारी सांगू का? आगा ऐकलं का? जावई बापू आले. त्याच्याकडे खाणं पिण्याचं बघणार का नाही? यशोदा कुठं आहे? आहे की आहे. आता आपण आपल्या घरी जाणार. बाळाचे बाबा आले त्याला न्यायला. ओळले लब्बाड कुठलं? बाबा आले म्हटल्यावर हसून उठलंय, हसून उठलंय. हा अहो, मी याला तेच सांगत होते तुमच्या. कसे आहात तुम्ही? आपण आता घरी जाणार ना? यशोदे, वाड्याला वंश हवा म्हणून दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव माझ्या पुढे अनेक लोकांनी मांडला. पण दुसऱ्या लग्नाचा विचार माझ्या डोक्यामध्ये कधीच शिरला नाही बघ. बाळासाठी सवत आणणं हे माझ्या मनाला कधीही पटलं नाही. म्हणजे कारण मला तुझ्या माझ्यामध्ये तिसरं कोणीच नको होतं. यशोदे, तुला दिस गेले आणि मला लई आनंद झाला होता बघ. आणि मग तुझ्या पोटी हे बाळ जन्माला आलं. पर कसं झालं ना यशोदे, अंगणामध्ये बाबळीचं झाड उगवणं तसं झालं. आपल्या अंगणामध्ये बाबळीचं झाड उगवलं. खुद्द पाटलांच्याच वाड्यामध्ये हे असली वंश पैदा झाली म्हटल्यावर लोकांच्या प्रश्नाला मी काय उत्तर देणार होतो? पाटील की घराण्याची जबाबदारी मी कुणाच्या खांद्यावर टाकणार होतो? यशोदे, मी नशिबाला दोष देत नाही बघ. आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापाची फळं आहेत.
दुःख एकाच गोष्टीचं वाटतं, त्याचे भोग आपल्या नशिबात आले. यशोदे, म्हणूनच मी ठरवलंय. काय ठरवलंय? आपण आपल्या घरी जायचंय ना? तुम्ही आम्हा दोघांचे घरी घेऊन जायला आलायत ना? वय यशोदे, मी न्यायला चालू आहे. पर तुला नाही, आपल्या बाळाला घेऊन जायला आलो. काय? मला आधीच माहित होतं. माहिती होतं ना, तरी मी विचारलं. विचारलं म्हणजे? अहो, तो यशवंताला घेऊन गेला ना बरोबर. त्याच्या बरोबर तुम्हाला नाही जाता आलं. आता तो गेलाय ना, तर म्या कशाला सांगती जाऊ? अहो, यशवंता एकटा गेलाय म्हणूनच काळजी वाटते. काळजी वाटते. बाई लेडा आहे तो. त्या बायकोच्या प्रेमापायी त्या पोराला बी इकडं आणायला मागं पुढं बघणार नाही तो. अहो, पण मी म्हणते तुम्ही त्याच्या संग गेला असता तर काय झालं असतं व? इकडं बसून काय भाकऱ्या थापणार आहे? नाही, आता पीठ मळून ठेवलं असतील तर ते बी करतो म्या. जातो मी. तुमच्या संग काय बोलायची सोयच राहिली नाही. विठ्ठला, अख्खा दिवस नुसतं आपला इठ्ठला पांडुरंगा. एवढा अख्खा जन्म गेला त्याचं नाव घेण्यात. काय दिलं हो त्यानं हाती? हे असलं कार्ट. कुठे घेऊन चालत माझ्या बाळाला? मी आपण चालू तुमच्या बरोबर. का तोडताय माझ्या बाळाला माझ्यापासनं? तुम्ही सांगत का नाही की कुठे घेऊन चालत ते? अहो, बोला ना. तुम्ही जोपर्यंत सांगणार नाहीत ना कुठे घेऊन चालत माझ्या बाळाला, मी जाऊ नाही देणार तुम्हाला. सांगा. अहो, काहीतरी बोला ना. तिला तू तरी विचार नाही ना, काहीच बोलत नाहीयेत. सांगा ना कुठे घेऊन चालत माझ्या बाळाला तुम्ही? भाऊजी, भाऊजी, मी हात जोडतो तुमच्या पुढे. आम्हाला एवढंच कळू दे की बाळाला घेऊन कुठे जाताय? दीनानाथ, त्या बाळाशी माझं पण काय नातं हे तुम्ही विसरलात. सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण मला आत्ताच्या वेळेला देता येणार नाही. पण मी आज जो काय निर्णय घेतलाय तो बाळाच्या भल्यासाठीच घेतलाय, एवढं लक्षात ठेवा. अगं तू आता एवढं त्याच्या कानी कपाळी वरडून सांगतेस ना, म्या काही वेगळं सांगणार आहे. असं बोलून अंग काढून घेतलं की झालं. अहो, त्या गुरुवाच्या काशानं पोर होत नाही म्हणून तिसरी बायको केली. हा पाटील असून बसलाय पहिल्याच बायकोच्या माग गोंडा घोळत. शरी पांडुरंगा, विठ्ठला बघ रे बाबा. तुमचं ते पांडुरंग पुरं करावं. तुम्ही असं करा, आताच्या आता दिव्यांच्याकडे जा आणि यशवंताला थांबवा. अगं रखमा, असं करून कसं चालं? आपला यशवंता जो काय निर्णय घेईल तो आपल्या समध्यांचा विचार करूनच घेईल ना. तुम्ही त्याचं भविष्य काय ते मला सांगू नका हो. तुमच्यानं होत नसल तर तसं सांगा, म्या करते. हे बघ, कशी आज गायड येऊ नगस. तू काहीतरी करशील आणि होऊ नये तेच होऊन जाईल बघ. समजा गावाला फुकटचा पापरा होऊन जाईल, बॉम्बाबॉम्ब करत बसू नकस. त्याची काळजी तुम्ही नका करू. स्वतः काही धड करणार नाही ना, मला बी करू देणार नाही. तुम्ही बसा इथंच पांडुरंग करीत. आता मलाच काय ते करायला हवं. पांडुरंगा, चांगली बुद्धी दे बाबा हिला. बाबा, तुम्ही तरी विचारा नाही ना कुठे घेऊन चाललेत माझ्या बाळाला? अहो, सांगा ना कुठे घेऊन चाललात माझ्या बाळाला तुम्ही? सांगत का नाही तुम्ही? यशोदे तू शांत हो बघू. मग ते का मला सांगत नाहीयेत? मलाही कळायला हवं ना. अगं पर ते सांगतात ना, जे काय करतात ते बाळाच्या भल्यासाठीच करतात म्हणून. अगं पण बाळ माझंही आहे ना. मी विचारते तर मला का सांगत नाहीये ते? कुठे घेऊन चाललात माझ्या बाळाला? लग्न झाल्यापासून कुठलीही छोटी गोष्ट करायची तरी मला विचारल्याशिवाय केली नाही तुम्ही. आणि आज ओली, शांत व्हा ती तू. बाबा, तुम्ही तरी विचारत नाही का? सांगा ना. मी मगाचपासून तुमच्या मागे लागली. मला सांगा तुम्ही कुठे घेऊन चालत बाळाला, तरी सांगत नाहीयेत. एकट्याला घेऊन चालत, मला घेऊन जात नाहीये सोबत. तुम्हाला मी नकोशी झाली आहे का?
मला बाळ आणि यशोदा दोघं बी हवे, म्हणूनच मी या बाळाला नेतोय. खबरदार दाराबाहेर पाऊल टाकलं साहेब. तुम्ही काय बी बोलू नका. तो यशवंत नको तिथं पागळतोय. मी सांगते त्याला त्या पोराला मारायला जमणार नाही. आता आपणच काय डोसकं ठिकाणार आहे का तुमचं? वाटतंय तर बरं आहे काय? या असं कांड तांडव करत गावभर बॉम्बाबॉम्ब करण्याची वाईट खोड आहे तुम्हाला. तुम्हाला काय वाटलं? या घराण्याची इज्जत अब्रू याची फक्त तुम्हालाच काळजी, आम्हाला काय नाही. आणि काय एकट्यानं जाऊन काय करणार होता तिथं? पोराला मारून टाक म्हणून. अरे रस्त्यावरचं कुत्र्याचं पोर असं ना, ते मारायला टपलं तर त्यावेळेला आपण देखील त्याला पाणी घालतो का? तर त्याचा जीव जगावा म्हणून. आणि पोटच्या पोराचा जीव घ्यायच्या आता तुम्ही करताय. अरे जीभ कशी वळते अशी? तुम्हाला काय हवंय? ते पोर या घरात राहू नये असंच वाटतंय ना तुम्हाला? या घराण्याचं नाव त्यानं लावू नये असंच वाटतंय ना तुम्हाला? मग त्या यशवंताने ते पोर मारून टाकलं काय, कोणाला दिलं काय, काय फरक पडणार आहे? हे बघा, ते पोर त्याचे काय करायचं त्याचा निर्णय घ्यायला तो समर्थ आहे. आणि शेवटचं सांगतोय, पहिलं आणि शेवटचं, ह्या प्रकरणात तुम्ही तोंड घालायचं नाही. मी आणि बाळ दोघंही हवेत ना. मग बाळाला कुठे घेऊन जात हे का नाही सांगत आहे? तर बाळाला घेऊन जाण्यापुरतं बोलताय सगळं. अगं यशोदेबाई, तू तरी गप राहा की जरा. समजे मलाच का गप्प करतायत? तुम्ही काही नाही केलं ना? कुठे घेऊन झालं माझ्या बाळाला? हा विचारतो आम्ही, पण तू काळजी कर नगस. तुझ्या बाळाला असं कोणी नेलं तर का? हे जर म्हणतायत की आमच्या भल्याचा विचार करतायत, तर मग फक्त बाळाला का घेऊन चाललेत, मला का नाही? या कुठे यायला तयार आहे, पण स्वतःच्या पोटच्या गोळ्याला असं आईपासून दूर केलं तर आईला काय वाटतं हे तुम्हाला नाही समजणार. बापाचं काळ आहे ना. तुझ्या हाती मी माझ्या बाळाला एकटं कसं सोडू? त्याची काळजी कोण घेणार? हा अगं बाई, ते मी बापच आहेत ना त्या बाळाचं. काहीतरी ठरवल्याशिवाय तुझ्याशी बोलतात का ते? जरा शांत राहा बघू. पण काय ठरवलंय ते का नाही सांगत आहे मला? माझ्या बाळावर लक्ष कोण ठेवणार? त्याला भूक लागली तर त्याला दूध कोण पाजणार? तुम्ही समजे काही बोलत का नाहीये? मी माझ्या बाळाला एकटं जाऊ देणार नाहीये, समजलं तुम्ही? कभी पार लगा तेरे नजर, सैया घायल किया रे तूने मोरा जिगर. पार कभी पार लगा तेरे नजर, सैया घायल किया रे तूने मोरा जिगर. आपलं बाहर है आजा मेरे वा. अरे गाणं आवरेगा. ताई थांब, ऐक माझं. अगं तुझ्या मनाविरुद्ध कोणी काय बोलणार नाही. तुला ऐक माझं. मागे यशोदा ऐक माझं. सांगा मला, मी माझ्या बाळाला घेऊन कुठं बी जाईन, पण माझ्या पोटच्या गोळ्याला त्यांच्या स्वाधीन नाही करणार. अगं तू त्यांच्या स्वाधीन करू नको, पण ऐकशील का नाही माझं? यशोदे सोडा मला, जाऊ द्या.